धर्मला मानसी करू नका. ए ऐका, देवकीच्या गर्भात येईल भगवान रक्षिल ब्राह्मण काही भक्त ठरलं महाराज. अवतार घ्यायचा एकट्या माणसाकडून शक्य आहे का? भगवान परमात्मा शेषाकडे गेले. शेषाप्रती बोले, लक्ष्मीचा तो वर चला अवतार घेऊ आता. हो शेषराव, अवतार घ्यायचा आहे आपल्याला. शेषराव म्हणे, भाऊ मी तुझ्या नादी लागणार. अरे मागच्या जन्मात मी तुझा लहान भाऊ झालो देवा. किती कष्ट सोसले रे. 14 वर्षाचा उपवास करावा लागला. तू आणि तुझी बायको टरबूज खात होते, खरबूज खात होते, सफरचंद खात होते, द्राक्ष खात होते. साधं मला एक टरबूजाची फोड सुद्धा तुम्ही दिली. आता मी तुझ्या नादी लागणार. देव म्हणला, काळजी करू नको रे. मागच्या जन्मात तू माझा लहान भाऊ होता, आता तू वडील. होय बा सर्वज्ञा, वाळीला मी आज्ञा तुझी बारी. लक्ष्मणाला मॅनेज केलं. सीताई साहेब लक्ष्मी आई साहेबांना सांगितलं, कौंडण्यपुराशी जावे तुम्ही. ठरलं महाराज, अवतार घ्यायचं काम ठरलं. आणि आता ठरल्यानंतर वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले. ऐका, कंसाची लाडकी बहीण वसुदेवाला दिली. थाटामाटात मिरवणूक निघाली, आकाशवाणी झाली. ए कंसा, अरे ज्या बहिणीची एवढी थाटामाटात मिरवणूक घेऊन चालला असणार आहे, तिच्या पोटी येणार आठवून का तुला मारणार आहे. आपल्या बहिणीचं पोरगा आपला मर्डर करणार हे भावाला कळल्यानंतर भोकतीचे महाराज ते पहिले कंसाने कळालं की आपल्याला हिच्या पोटी आठवणारा पोरगा मारणार आहे. कंसाने खडग घेतला आणि मारणारा वसुदेवाने हात पकडला. अरे राजा आहे तू, स्त्रीची हत्या करतो, ब्रह्मपातक लागल. हिच्या पोटी येणारे पोरगा तुला मारणार आहे ना. तू आम्हाला कारागृहामध्ये ठेव, मी तुला मुलगा झाला की आणून देतो. ठरल्याप्रमाणे कारागृहामध्ये ठेवलं. सुंदर असं लेकरू झालंय. आणि वसुदेव कोणाकडे घेऊन गेले? कंसाकडे घेऊन गेले. बसणारी मंडळी लक्ष देऊन कीर्तन ऐका. कंसाने त्या लेकराकडे पाहिल्यानंतर कंसाच्या डोळ्याला धारा लागल्या. आणि कंस विचार करतो, मला तर आठवण मारणार आहे. पहिल्यानं काय केलं, इथं जेवढे काही मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहे, ज्यांनी श्रीमद भागवत श्रवण केलंय, अशा सर्व माझ्या आई बहिणींना वडीलधाऱ्या मंडळीला माझा प्रश्न आहे, कंस हा देव होता का राक्षस होता? हो माया, हो कंस देव होता का राक्षस होता? तुम्ही भागवत ऐकलंय ना महाराजांच्या मुखातून? कंस हा देव होता का राक्षस होता? कोण होता? तुमचा मावस भाऊ होता का चुलत भाऊ होता? कोणीतरी असेल ना. कंस कोण होता? कंस हा राक्षस होता. कोण होता? बोला चला, कंस कोण होता? अरे कंस राक्षस असून तुमच्या निमित्त माझ्यापेक्षा 1000 पट चांगला होता. तुम्ही मुसलमानात असं का म्हणता? अरे कंस कमीत कमी जन्माला आलेले पोर मारत होता. आपण तर एवढे हलकट झालोय महाराज, गर्भातले पोरी सुद्धा मारायला लागलोय. ज्याला त्याला असं वाटतंय की मला पोरगच पाहिजे. पोर काय दिवे लावतात मला अजून काही कळलं नाही. तुम्हाला दशरथ माहितीये का? दशरथ तुमच्या ओळखचा नाही. दशरथ अण्णा बी नाही, राजा दशरथ सांगतो मी तुम्हाला. कोण? राजा दशरथ. किती बायका, किती पोर होते त्याला? 4. राम, लक्ष्मण, भरत आणि दशरथाला 4 पोर होते. तरी सुद्धा दशरथाला 4 पोर असून त्या पोराने दशरथाला पाणी पाजलं नाही. आपल्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसले? बसणारी मंडळी लक्ष देऊन ऐका. अरे मुलगीच जर जन्माला आली नाही तर या देशाची संतती वाढेल कशी? प्रत्येक गावाचा सर्वे करा, प्रत्येक गावाचं निरीक्षण करा. एका एका गावामध्ये कमीत कमी 400 पोरं पडून आहे महाराज. आपला जर मंडप धुंडाळा आणि आपल्या मंडपाचा जर सर्वे केला तिथं 500 पोरं बिना लग्नाचे महाराज. सगळ्याचं वय होऊन गेलं. पण पोरांनो, मी तुमचा मित्र आहे, मी तुमचा फॅन आहे, काळजी करू नका. मी तुम्हाला सांगतोय, आता तुम्ही लग्नाच्या भानगडीत पडू
2027 ला आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिकलाच कुंभमेळा आहे. 700 रुपये तुमच्या बापाकडून घ्या, त्याच्या 4 लुंग्या शिवा, 2 लंगूड घ्या, अर्धा एक फुगत बसा. आता तुमचे लग्न होणार नाही नाही आणि नाही. पूर्वी पोरांचे लग्न काय होत होते माहितीये का? लग्नाच्या सोयरिकीच्या मध्ये जुने लोक राहत होते, म्हातारे लोक राहत होते. त्यांनी मांडी मारली की मांडी मोडली म्हणजे सोयरीक होत होती. जेव्हापासून सोयरिकीमध्ये माझ्या लाडक्या बहिणी आल्या तेव्हापासून पोरं सगळे कोमातच गेले. माया हो, मी सुद्धा एका मुलीचा 2 मुलीचा बाप आहे. जगातल्या कोणत्याच बापाला असं वाटत नाही आपल्या पोरीचं वाटोळ व्हावं, अजिबात नाहीये. जगातल्या कोणत्याच आईला असं वाटत नाही माझी पोरगी गरीबाला द्यावा. मग तुम्ही इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसले, मायनो तुमच्याकडे 2 एकर जमीन आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, किती एकर जमीन आहे माया हो? बोलत चला किती? मग 2 एकर जर जमीन असेल तर तुम्ही जवाई किती एकरावाला पाहायला पाहिजे? किती एकरावाला? तुमच्याकडे जर 2 आहे तर तुम्ही किती एकरावाला पाहायला पाहिजे? 5 एकरावाला. लय पोरगी देखणी असेल तर 6 एकरावाला. याच्यापेक्षा सुंदर असेल तर 7 एकरावाला. अजून जर अप्सरापेक्षा सुंदर असेल तर 15 एकरावाला. तुमच्याकडे 2 आहे म्हणजे 15 एकरावाला ठीक आहे ना? मला तर हसू येतं कृष्ण दादा. दोघी मायली की दररोज दुसऱ्याच्या शेतात आहे. घरी एक गुंठा जमीन नाही. आताशी घरकुल यादीत नावाला म्हणजे स्वतःचं घर सुद्धा नाहीये. आणि बैठकीला बसली की पोरगी 1 पडशायनी, पोरीची माय 1.5 पडशायनी. पोरीची माय म्हणते मला 25 एकरावाला पाहिजे. कुठं खंदून काढायचं का? बरं पोरगी तरी बरी असते. पोरीची माय म्हणते माझी पोरगी शेतात देणे नाही. मग जमीन कशाला लागते? अरे तुमच्या या बावळ्या पुन्हामुळे आमचे पोरं फार डिप्रेशन मध्ये चालले. काही पोरं म्हणतील असतील बा महाराष्ट्रात पहिला कीर्तनकार बा विधान भवनात आमची बाजू मांडणारा. बरोबर आहे का नाही? पोरांनो खरंच सांगतो तुम्हाला, इथं बसणाऱ्या सगळ्या माझ्या आई बहिणींना माझा प्रश्न आहे. मायानो, तुमची पोरीचं लग्न करत असताना मुलगा श्रीमंत नका बघू, मुलगा देखना नका बघू, कोणत्या नोकरीला हेही बघू नका, जमीन किती हेही पाहू नका. तुमच्या लेकराचं ऐका. तुमच्या पोरीला मुलगा बघत असताना मुलगा फक्त निर्व्यसनी पहा, तुमच्या पोरीचा संसार सुखाचा झाल्याशिवाय. अरे पोरगी जर जन्माला आली तर कसं होणार महाराज? एक जुनं गीत आहे, खूप सुंदर आहे, पहा. 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्या घाई, अगवंशाचा दिला पायी, नको पण ती विझवू आई. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग, माझ्या चिमुकल्या